कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दानोळी गावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 40 वर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। मृत व्यक्तीचे नाव भरतेश राजगोंडा टोपगोंडा असे असून ही घटना शिरीमळा परिसरातील शेतात घडल्याची माहिती मिळते आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाची वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुमारे 9च्या सुमारास भरतेश यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले। अपहरणानंतर काही वेळातच त्यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या चुलत भावाला फोन करण्यात आला। या फोनमध्ये 25 लाख रुपयांची खंडी मागण्यात आली आणि ठराविक ठिकाणी पैसे घेऊन येण्याचे सांगण्यात आले। त्यानुसार भरतेश यांचा भाऊ महावीर आणि त्यांचे 2 मित्र दिलेल्या ठिकाणी गेले। मात्र अपहरणकर्त्यांनी वारंवार ठिकाण बदलण्यास सांगत त्यांना फिरवत ठेवले। काही वेळानंतर अचानक मोबाईल बंद करण्यात आला आणि त्यानंतर काही तासातच भरतेश यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या घटनेत मृत व्यक्तीचा कोणताही संबंध नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे। त्यामुळे या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली। अपहरणकर्त्यांच्या फोनचे रेकॉर्डिंगही पोलिसांना देण्यात आले। मात्र पोलिसांनी सुरुवातीला केवळ बेपत्ता असल्याची नोंद घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। ही घटना नेमकी का घडली आणि यामागे कोणाचा हात आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे।